हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेटर्स आणि मोशनल EMF म्हणजे मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स याबद्दलची स्टडी केला होती. आजचा सुद्धा जो टॉपिक आहे हा सुद्धा मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचाच एक पार्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. आता इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर काय होते? इंडक्शन म्हणजेच प्रोड्यूस होणे, तयार होणे, आणि एनर्जी ट्रान्सफर म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळी ही जे काही कंडक्टिंग कॉईल आहे ह्या कंडक्टिंग कॉईलला जर आपण मोशन मध्ये केलं म्हणजे मूव्ह केलं तर अशा वेळी ह्या कॉईलच्या आतमध्ये जो प्रोड्यूस होणारा किंवा इंड्यूस्ड होणारा करंट आहे त्या करंटमुळे या कॉईलच्या आतमध्ये हीट जनरेट होते. आता हे जे काही तुम्हाला टायटल दिलेला आहे, हेडिंग दिलेलं आहे, हे हेडिंग तुम्हाला असं नाही कळणार. जेव्हा याला पूर्ण कंप्लीट स्टडी केल्याच्या नंतर जेव्हा ॲट द एंड आपण बघणार, ॲट द एंड जेव्हा आपण याचं कॅल्क्युलेशन बघणार की याच्या मधामध्ये कसं करंट इंड्यूस्ड होतो, काय EMF इंड्यूस्ड होतो आणि त्या EMF मुळे कसं पॉवर जनरेट होतो. जो पॉवर जनरेट होतो तो मेकॅनिकल पॉवर एक कन्सिडर करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला माहित होईल की जेव्हा मेकॅनिकल पॉवरचा ट्रान्सफर तयार होणाऱ्या करंटमध्ये जेव्हा करंटमुळे जेव्हा एनर्जी प्रोड्यूस होते, एनर्जी म्हणजेच हीट एनर्जी प्रोड्यूस होते आणि तो जो मेकॅनिकल एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी हीट एनर्जीच्या बरोबर असते. अशाच टाईपचा हा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला हळूहळू याला पूर्ण कंप्लीट स्टडी केल्यानंतर समजून जाईल. ठीक आहे, चला तर लक्ष द्या काय आहे कन्सेप्ट इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. हा ॲट द एंड जेव्हा आपण पूर्ण प्रूफ करणार त्यावेळी तुम्हाला समजेल की इंडक्शन एनर्जी ट्रान्सफर असे याला हेडिंग किंवा नाव का बरं दिलं आहे. क्लिअर? ओके, चला मी कन्सिडर करतो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड, ज्याला नाव देतो मी बीबार. बीबार इज अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आणि यांना क्रॉसनं कन्सिडर म्हणजे क्रॉसने इंडिकेट केलेला आहे. क्रॉसचा मिनिंग काय होणार आहे? क्रॉसचा मिनिंग होतो की मॅग्नेटिक फील्ड इज इनटू द प्लेन. जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते ह्या प्लेनच्या आतमध्ये जात आहे. हा याचा मिनिंग झालं. त्यानंतर कन्सिडर कंडक्टिंग कॉईल. त्या कंडक्टिंग कॉईलला एक नाव देऊन देऊ. याला नाव देऊन देतो A, B, C आणि D. So consider conducting coil A, B, C, D is partially placed in a uniform magnetic field. हे जे काही कंडक्टिंग कॉईल आहे हे पूर्णच्या पूर्ण मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये प्लेस केलेली नाही आहे, तर ह्या कॉईलचा काही भाग हा कशाच्या आतमध्ये प्लेस केलेला आहे? मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये प्लेस केलेला आहे. जी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे. बरं, ही जे काय कंडक्टिंग कॉईल आहे ज्या कॉईलचा काही भाग म्हणजे एवढा भाग जो आहे हा एवढा भाग कशाच्या आतमध्ये प्लेस केलेला आहे? मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये प्लेस केलेला आहे. मग मला एक गोष्ट सांगा रे की याचा जो फ्लक्स काढायचा असेल तर फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया होतो. जर फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया जर होत आहे तर मग मला सांगा PABCD हे पूर्ण कॉईलचा एरिया घ्यावा लागेल की फक्त इथपासून इथपर्यंतच एरिया घ्यावा लागेल? तर तुमचे आन्सर असायला पाहिजे की हा एवढंच एरिया घ्यावा लागेल. बरं का बरं सर एवढंच एरिया घ्यावा लागेल? तर एवढा एरिया घेण्याचं कारण असं आहे की ॲक्च्युअली मॅग्नेटिक लाईन्स आर पासिंग थ्रू द कॉईल इन दॅट एरिया. फक्त एवढ्या एरियामधूनच मॅग्नेटिक लाईन्स पास होत आहेत, म्हणून आपण फक्त एवढंच एरिया कन्सिडर करणार. मग एरिया जर एवढं कन्सिडर करायचं आहे त्याच्या आतमधून एवढी मॅग्नेटिक फील्ड काय होत आहे? पास होत आहे. म्हणजे फ्लक्स सुद्धा हा एवढ्याच एरियाचा निघणार. इथपर्यंत क्लिअर झालं? बरं, ज्यावेळी मी ह्या कॉईलला इथे पकडून याला या साईडला जर पुल केलं तर काय होणार? पुल केल्यामुळे ही कॉईल मूव्ह होणार. कॉईल मूव्ह झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तर कॉन्स्टंट आहे. कॉईल मूव्ह झाला तर हा जो एवढा एरिया आहे ही कॉईल मूव्ह झाल्या कारणामुळे हा एरिया काय होणार? डिक्रीज होणार. ऑब्विसली एरिया डिक्रीज झाला म्हणजेच एरिया चेंज झाला आणि एरिया चेंज झाला म्हणजे फ्लक्स चेंज होईल. आणि यू नो दॅट की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेलंच आहे की जेव्हा एरिया म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो त्यावेळी ह्या कॉईलच्या आतमध्ये काय प्रोड्यूस होईल? EMF इंड्यूस्ड होईल. काय इंड्यूस्ड होणार? EMF. आणि जर EMF इंड्यूस्ड झाला तर त्या EMF मुळे ह्या कॉईलमध्ये काय इंड्यूस्ड होणार? करंट इंड्यूस्ड होईल. क्लिअर?
आता या आधी जेव्हा आपण ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल, ज्यांनी बघितलं ते बघायचं बरं का, बघितलं असणार तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक गोष्ट दोन व्हिडिओ अशा बघितले असणार ज्यामध्ये फॅराडे लॉ आणि लेन्झ लॉ ह्या गोष्टी आपण स्टडी केला होता. आणि लेन्झ लॉ मध्ये आपण ह्या इंड्यूस्ड होणाऱ्या ईएमएफची किंवा इंड्यूस्ड होणाऱ्या करंटची डायरेक्शन स्टडी करतो. मग इंड्यूस्ड होणाऱ्या ईएमएफची आपल्याला डायरेक्शन जर कन्सिडर करायची असेल तर आपण लेन्झ लॉ मध्ये जेव्हा स्टडी केला होता की जेव्हा फ्लक्स डिक्रीज होतो तेव्हा करंट क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतो आणि जेव्हा फ्लक्स इन्क्रीज होतो तेव्हा करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतो. हा आपण लेन्झ लॉ मध्ये स्टडी केला. त्याच कन्सेप्टचा जर तुम्ही यूज जर केलं तर या मधामध्ये जेव्हा मी हे कॉइलला मूव्ह करणार, कॉइलला मूव्ह केल्याच्या नंतर ह्या कॉइल मधून जो इंड्यूस्ड होणारा करंट आहे तो कोणत्या डायरेक्शनने व्हायला पाहिजे. तर मला एक सांगा, जेव्हा ही कॉइल मी मूव्ह करणार तेव्हा हा एरिया डिक्रीज, ऑब्विसली एरिया डिक्रीज, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट म्हणजे फ्लक्स सुद्धा काय होणार, डिक्रीज. आणि जेव्हा फ्लक्स डिक्रीज होतो त्यावेळी जो करंट आहे तो करंट क्लॉकवाईज डायरेक्शनने इंड्यूस्ड होतो. म्हणजे हे जे काही कंडक्टिंग कॉइल्स आहे ह्या कॉइलच्या आतमध्ये जो करंट आहे तो करंट क्लॉकवाईज डायरेक्शनने काय होणार, इंड्यूस्ड होणार. असं क्लॉकवाईज डायरेक्शनने करंट इंड्यूस्ड होणार. करंटला मी लिहितो आय, स्मॉल आय ने डिनोट करणार आहोत आपण ह्या कन्सेप्ट मध्ये करंटला. तर स्मॉल आय मीन्स करंट इज इंड्यूस्ड इन द कंडक्टिंग कॉइल इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. मग मला सांगा, ह्या कॉइलला जर मी या डायरेक्शनने मूव्ह करत आहे म्हणजे ह्या कॉइलची जी मूव्ह होण्याची जी डायरेक्शन आहे ती राईट साईडला आहे. जर कॉइल राईट साईडला मूव्ह होत आहे म्हणजे हे कॉइलची जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती होणार, व्ही बार इज इक्वल टू राईट साईडची डायरेक्शन होणार. बरोबर. आता व्ही बार म्हणजे व्हेलॉसिटी डायरेक्शन जर ही असेल ज्यामुळे ह्याच्या मधामध्ये करंट इंड्यूस जर होत असेल तर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मध्ये आपण स्टडी केला होतं की जेव्हा एखादा कंडक्टरच्या मधून आपण मॅग्नेटिक फील्डला चेंज करतो किंवा एखाद्या कंडक्टर मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्या अराउंड मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होते, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे त्या करंटवर मॅग्नेटिक फोर्स लागतो. मग मॅग्नेटिक फोर्स म्हटलं तर मॅग्नेटिक फोर्सला डायरेक्शन असायला पाहिजे. ऑब्विसली जर मॅग्नेटिक फोर्सला जर डायरेक्शन असेल तर ती डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज केला होता, तुम्हाला आठवत असेल. आणि तो फ्लेमिंगचा राईट हँड रूल या टाईपचं होतं. बरोबर आठवत आहे. फ्लेमिंगचं राईट हँड रूल आपण या टाईपने यूज करत होतो. आता यामध्ये जर मी मॅग्नेटिक फोर्स असं समजलं की ही मॅग्नेटिक फील्डच्या आतमधून करंट पास होत आहे. मॅग्नेटिक फील्डच्या आतमधून हा पास होणाऱ्या करंटमुळे जर ह्या कंडक्टरमध्ये म्हणजे एडी कंडक्टरमध्ये किंवा एबी कंडक्टरमध्ये किंवा सीडी कंडक्टरमध्ये जर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याची डायरेक्शन काय असेल ही आपल्याला माहिती नाही. तीच आपल्याला फाइंड करावं लागेल आधी. मग डायरेक्शन फाइंड करण्यासाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज करणार. फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज केलं तर मला सांगा रे, या मधामध्ये जर मी असं पकडलं, दिसतं ना, असं पकडलं या डायरेक्शन मध्ये जर बघितलं तर आतमध्ये जाणारी डायरेक्शन कोणाची असेल, मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे थंब जात आहे म्हणजे त्याचा अर्थ अपवर्ड जाणारा डायरेक्शन कोणाची असायला पाहिजे, करंट. तर अशा वेळी ही डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड, ही डायरेक्शन करंट, तर ऑब्विसली ही डायरेक्शन कोणाची होणार, मॅग्नेटिक फोर्सची होणार. मग मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन ही असेल तर मी इथे ड्रॉ करू शकतोय की मला माहित झालं की एडी याच्यावरती लागणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो F1 आहे. काय आहे, F1. क्लिअर. सेम टू सेम राईट हँड फ्लेमिंग रूल आपण यूज करणार या ठिकाणी. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द प्लेन, करंटची डायरेक्शन ही असेल जे बघा इथे आहे. जर करंटची डायरेक्शन ही असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही असेल तर मला सांगा मॅग्नेटिक फोर्स कसा लागतो, अपवर्ड डायरेक्शनने. म्हणजे याचा अर्थ एबी कंडक्टरवर लागणारा मॅग्नेटिक फोर्स त्या F2 नावाने मी लिहितोय. हा जो F2 आहे हा F2 ची डायरेक्शन कशी असणार, अपवर्ड डायरेक्शन असणार. क्लिअर. आता करंट इथून पण जात असेल, इथून करंट जात आहे म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फोर्स या सुद्धा कंडक्टरवर म्हणजे सीडी कंडक्टरवर सुद्धा लागेल. सेम मी यूज करणार राईट हँड थंब रूल. काय यूज करणार, राईट हँड थंब रूल.
बरोबर. मला सांगा राईट हँड थंब रूल यूज करते वेळी मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द प्लेन, करंट या डायरेक्शन येत आहे लेफ्ट साईडला, तर मला सांगा मॅग्नेटिक फोर्स कुठे जाईल, डाऊनवर्ड साईडला. तर लागणारा मॅग्नेटिक फोर्स हा ऍक्ट होणार F3 इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. इथपर्यंत समजलं? अरे समजलं? व्हेरी गुड. आता मला सांगा मी काय सांगितलं सुरुवातीलाच, ह्या कॉईलला मी या डायरेक्शनने पुल करतो. जर मी ह्या कॉईलला या डायरेक्शनने पुल करत आहो म्हणजे याचा अर्थ मी एक एक्सटर्नल फोर्स लावतो, ज्याला मी लिहितो F बार. काय लिहितोय? F बार. हा जो F बार फोर्स आहे दिस इज द एक्सटर्नल फोर्स. बट हा फोर्स किती ऍक्ट होईल, तर हा फोर्स तेवढाच ऍक्ट होतो जेवढा हा फोर्स असेल. म्हणजे F1 फोर्स आणि F फोर्स आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. मला सांगा जेव्हा कॉईल इकडे मूव्ह होते तेव्हा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा ह्या कॉईलवर एक फोर्स लावतो, तो फोर्स म्हणजे F1 आहे. आता F1 फोर्स या डायरेक्शनने लागेल आणि जेव्हा F फोर्स या डायरेक्शनने लागेल आणि ह्या दोघांचा मॅग्निट्यूड कसा असतो? सेम, बट ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. इथपर्यंत क्लिअर झालं? त्यानंतर हे दोन फोर्सेस जर बघाल तर यांचा सुद्धा मॅग्निट्यूड सेम, पण यांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. म्हणजे याचा अर्थ असा की F2 बार आणि F3 बार दोघांचा मॅग्निट्यूड सेम, बट दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्या कारणामुळे हे दोनही फोर्स एकामेकाला काय करतात? कॅन्सल आउट करतात. मग तुमचा क्वेश्चन असायला पाहिजे की सर मग हे फोर्स का बरं कॅन्सल आउट करत नाही? या फोर्सला आपण यासाठी कॅन्सल आउट करत नाही कारण का हा फोर्स मॅग्नेटिक फील्ड करून लागलेला आहे आणि हा फोर्स आपण स्वतः लावलेला आहे, याला एक्सटर्नल फोर्स म्हटलं. मग हे का बरं कॅन्सल झाले? कारण की हा फोर्स मॅग्नेटिक फील्ड करूनच लागलेला आहे आणि हा फोर्स सुद्धा मॅग्नेटिक फील्ड कडूनच लागलेला आहे. म्हणून हे दोन्ही फोर्स सेम आहेत, पण त्यांची डायरेक्शन अपोजिट असल्या कारणामुळे हे दोन्ही एकामेकाला कॅन्सल आउट करतात. आणि आपण ह्या दोघांना कॅन्सल आउट करत नाही कारण की हा मॅग्नेटिक फील्ड करून लागलेला आहे आणि हा आपण स्वतः लावलेला आहे, ज्याला एक्सटर्नल फोर्स म्हटलं आपण. आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल, इथपर्यंत समजलं असेल. समजलं? बरं. आता मला सांगा रे, जेव्हा मी एक्सटर्नल फोर्स लावतो म्हणजे याचा अर्थ मी मेकॅनिकल फोर्स लावतो. बाहेरून लावणाऱ्या फोर्सला मेकॅनिकल फोर्स म्हणणार. हां, मॅग्नेटिक फील्ड करून लागणाऱ्या फोर्सला किंवा यामध्ये करंट इंड्यूस्ड झाल्यामुळे जो फोर्स इंड्यूस्ड होईल त्याला आपण इलेक्ट्रिकल फोर्स म्हणू. तर ऑब्विसली मी जेव्हा एक्सटर्नल फोर्स लावत आहो म्हणजे मेकॅनिकल फोर्स लावत आहो, बरोबर. ज्यावेळी मी मेकॅनिकल फोर्स लावत आहो म्हणजे याचा अर्थ ही कॉईल मूव्ह होत आहे. कॉईल मूव्ह झाल्या कारणामुळे हा जो डिस्टन्स आहे ज्याला मी एक्स ने डिनोट केलेला आहे, दिसता इथे एक्स ने डिनोट केला आहे, तो एक्स डिक्रीज होत आहे. ऑब्विसली एक्स डिक्रीज होत आहे म्हणजे याचा अर्थ असा की डिस्प्लेसमेंट चेंज होत आहे. फोर्स लावलं, डिस्प्लेसमेंट डिक्रीज झाला म्हणजे फोर्स लावल्यामुळे या कॉईलच्या आतमध्ये काय तयार होईल रे? हा फोर्स इंटू हा डिस्प्लेसमेंट काय तयार होईल मुलांनो? वर्क डन होईल, बरोबर. बरं, हा सुद्धा वर्क डन टाइम नुसार चेंज होईल. फोर्स लावलं, कॉईल मूव्ह झाली, फोर्स लावल्यामुळे डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क झालं, वर्क हा टाइम नुसार चेंज होईल. आणि लक्षात ठेवा, जो वर्क टाइम नुसार चेंज होते दिस इज कॉल्ड एज पॉवर. याला काय म्हणतो आपण? पॉवर. तर मला सांगा, मी फोर्स लावलो, डिस्प्लेसमेंट इंटू फोर्स वर्क डन झाला, वर्क डन टाइम नुसार चेंज झालं म्हणजे याचा अर्थ तिथे काय इंड्यूस झालं? तिथे तयार झालं पॉवर. यामध्ये पॉवर जनरेट झालं. काय जनरेट झालं? पॉवर. बरं, हा पॉवर कोणता पॉवर असेल? तर दिस इज द मेकॅनिकल पॉवर. का बरं मेकॅनिकल? कारण का मी फोर्स मेकॅनिकल कन्सिडर केलो आणि मेकॅनिकल फोर्समुळे जनरेट होणारा पॉवरला मी मेकॅनिकल पॉवर म्हटलो. क्लिअर? बरं, पॉवरचा फॉर्म्युला होतो वर्क डन पर युनिट टाइम. काय म्हटलं मी? वर्क डन पर युनिट टाइम. वर्क डन पर युनिट टाइम म्हणजेच पॉवर. दिस इज द मेकॅनिकल वर्क आणि मेकॅनिकल वर्कच्या चेंजमुळे तयार होणारा जो पॉवर आहे दिस इज द मेकॅनिकल पॉवर. सो इक्वल टू वर्क डन. तर वी नो दॅट वर्क डनचा फॉर्म्युला होतो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स, बरोबर. आणि डिवाइड मध्ये टाइम टी. इथपर्यंत समजलं असेल. बरं, थोडा समोर जर लिहिलो मी तर P इज इक्वल टू फोर्स इनटू एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिवाइड मध्ये टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच व्हेलॉसिटी. क्लिअर झालं? आय होप समजलं असेल. बट मला सांगा, दिस इज द स्केलर फॉर्म म्हणजे किंवा याचा मॅग्निट्यूड म्हणू शकतो आपण सध्यासाठी. ऍक्च्युली हा मॅग्निट्यूड म्हणू शकतो याला. तर पॉवर इज इक्वल टू फोर्स इनटू व्हेलॉसिटी मिळालं.
सो देअरफॉर याचा जर व्हेक्टर फॉर्म बघतो म्हटलं तर पी बार इज इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार. आता इथे तर इंटू लिहिलं, इथे डॉट का बरं लिहिलं? कारण मुलांना लक्षात ठेवा, पॉवर इज अ स्केलर क्वांटिटी, म्हणून त्याचा जो काही वेक्टर फॉर्म आहे तो वेक्टर फॉर्म कसा आला पाहिजे? ह्या दोन वेक्टर क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन जर पॉवर होत असेल, पण ही स्केलर क्वांटिटी असल्यामुळे यांचा मल्टिप्लिकेशन हा स्केलरच आला पाहिजे. मग स्केलर केव्हा येतो किंवा जो स्केलर येतो त्याला कसं शो करतात तर डॉटने. म्हणून पी बार इक्वल टू एफ बार डॉट काय आलं? व्ही बार. काय आलं? पी बार इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार. याला इक्वेशन नंबर 1 समोर कामात येईल. दिस इज द मेकॅनिकल पॉवर. आता हा मेकॅनिकल पॉवर आपल्याला फाइंड करायचा आहे. मग मेकॅनिकल पॉवर फाइंड करण्यासाठी मला कोण माहिती पाहिजे? फोर्स. कोण माहिती हवं आहे? फोर्स. क्लिअर झालं? आता मी फोर्स कसं फाइंड करतो तो लक्ष द्या. मी काय म्हटलं रे, मी ह्या कॉइलला मूव्ह केलं राईट साईड, त्यामुळे इथला जो काही डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट चेंज झाला. डिस्प्लेसमेंट चेंज झालं म्हणजे याचा अर्थ एरिया चेंज झाला. एरिया चेंज झालं, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, तर मला सांगा एरिया चेंज झाला म्हणजे ऑब्विसली फ्लक्स चेंज झाला असेल. आणि फ्लक्स चेंज झाला म्हणजे याचा अर्थ ह्या कॉइलच्या आतमध्ये काय झालं असेल तर ईएमएफ इंड्यूस झालं असेल. काय झालं असेल? ईएमएफ. ईएमएफ इंड्यूस झालं असेल तर देअरफॉर ई इज इक्वल टू फॉर्म्युला होतो डी फाय बाय डी टी अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ. बट याला मी मॉड लिहितो कारण का हा मॅग्निट्यूड आहे. जर ओनली ई लिहिलं तर मला मायनस द्यावं लागेल, तुम्हाला माहिती आहे. मॉडचा मिनिंग की मॅग्निट्यूड. मॉड ऑफ ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी. ओनली ई लिहिलं तरी चालेल, मॉड नाही लिहिलं तरी चालतो, कारण का ओनली ईचा मिनिंगही काय होतो? मॅग्निट्यूडच होतो. सो ई मॉड ऑफ ई इज इक्वल टू काय मिळालं मुलांना? डी फाय बाय डी टी. सो इक्वल टू डी डिवायडेड बाय डी टी ऑफ फाय. फाय म्हणजे फ्लक्स आणि आपल्याला माहिती आहे फ्लक्सचा फॉर्म्युला होतो बी इंटू ए, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. क्लिअर? याला जर मी समोर सॉल्व केलो तर मॉड ऑफ ई इज इक्वल टू डी डिवायडेड बाय डी टी इंटू बी इंटू ए म्हणजे रे एरिया. आता एरिया जर काढायचं असेल तर कोणाचा रे? जेवढी कॉईल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये तेवढ्या पोर्शनचा एरिया काढावा लागेल. असं समजू आपण की हा एवढा पोर्शन मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे, असं इमॅजिन करा. तुम्ही कॉईलला मूव्ह केले आणि हा एवढा पोर्शन मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे. मग मला सांगा हा एवढा पोर्शन मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये असेल तर मला एरिया सुद्धा एवढ्याच पोर्शनचा कन्सिडर करावा लागेल, बरोबर? आणि मग एरिया जर एवढ्याच पोर्शनचा कन्सिडर करायचं असेल तर एरियाचा फॉर्म्युला लिहावा लागेल मला लेंथ इंटू ब्रीथ. मग लेंथ किती? एल. आणि ब्रीथ किती? हा एवढा डिस्टन्स जो किती आहे एक्स, तर बी एल एक्स. समजलं? मग मला सांगा मॉड ऑफ ई इज इक्वल टू डी डिवाइड बाय डी टी इंटू बी एल एक्स. क्लिअर? सो देअरफॉर मॉड ऑफ ई इज इक्वल टू बी. सुरुवातीला सांगितलं मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. एल मला सांगा कॉईल कितीही मूव्ह केलो म्हणून ही लेंथ कमी जास्त होणार का? नाही, म्हणजे एल कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर. मग काय उरलं? एक्स. तर इथे काय राहणार? dx डिवायडेड बाय dt. काय राहणार? dx डिवायडेड बाय dt. सो देअरफॉर mod of E is equal to BL and you know that dx divided by dt x is the displacement. समजा x हा डिस्प्लेसमेंट असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच व्हेलॉसिटी. तर mod of E is equal to BLV. आठवत असेल जेव्हा आपण ट्रान्सलेशनल मोशनची स्टडी केला होता त्यावेळी मॉड ऑफ ई म्हणजे ईएमएफचा आपण फॉर्म्युला फाइंड केला होता BLV. सेम टू सेम, कारण का मोशन ट्रान्सलेशनल होता. तर मॉड ऑफ ई इज इक्वल टू काय मिळालं? BLV मिळालं. काय मिळालं? BLV. क्लिअर झाला? अरे समजलं इथपर्यंत की नाही समजलं? आता तुम्हाला माहिती आहे की ह्या कॉईलला जर मूव्ह केलं आणि यामध्ये जर ईएमएफ इंड्यूस्ड होत असेल तर ऑब्विसली करंट इंड्यूस होतोच. म्हणजे याचा अर्थ इथे करंट इंड्यूस्ड होईल कोण? आय, जो आपण ऑलरेडी त्याची डायरेक्शन बघितलेला आहे. आय जर का समजा इंड्यूस्ड होत असेल तर मला सांगा आयची व्हॅल्यू जर काढायची आयची व्हॅल्यू जर असेल तर आयची व्हॅल्यू काढणार कसं? तर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ वी नो दॅट V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR होतो. आय म्हणजे स्मॉल लिहून घेतो. V इज इक्वल टू काय होणार? IR. पण V म्हणजे कोण? तर V म्हणजेच EMF. म्हणजे मॉड ऑफ E इज इक्वल टू IR. सर R कुठून आलं?
अरे मला सांगा, एखाद्या कॉइलमधून जर करंट फ्लो होत आहे तर करंट विदाउट रेजिस्टन्स फ्लो होऊ शकतो का? नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या कॉइलमधून जर करंट फ्लो होत आहे म्हणजे त्याचा अर्थ ह्याच्या कॉइलचा काही ना काही रेजिस्टन्स असेल. म्हणून मी आर लिहिलो. सो देअरफॉर आय इज इक्वल टू मॉड ऑफ ई. आर जर इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये तर मॉड ऑफ ई डिवायडेड बाय आर होणार. सो इक्वल टू याला मी असं पण लिहू शकतो, आय इज इक्वल टू मॉड ऑफ ई. मॉड ऑफ ई ची व्हॅल्यू किती? बी एल व्ही डिवायडेड बाय आर. तर आय इज इक्वल टू मला काय मिळालं? बी एल व्ही डिवायडेड बाय आर मिळालं. करंट मिळालं. अरे समजलं काय? व्हेरी गुड. आता मला सांगा, करंट मिळाला पण अरे मला तर फोर्स पाहिजे होता. हा काहीतरी वेगळंच निघालं. चला काय हरकत नाही, फोर्स पण निघेल. कसं काढतो लक्ष द्या. फोर्स एफ बार डॉट व्ही बार पैकी फोर्स पाहिजे. फोर्स कोणतं? एक्सटर्नल, कारण त्याच्यामुळेच तयार झालेला पॉवर आहे. बट आता मी सुरुवातीलाच सांगितलो की हे दोन्ही फोर्सचा मॅग्निट्यूड सेम बट दोघांची डायरेक्शन अपोजिट. म्हणजे मला जर एफ बार पाहिजे असेल तर मला एफ बार इक्वल टू एफ वन बार लिहिता येईल, पण समोर मायनस लिहावं लागेल. कसं लिहिणार बघा. तर एफ बार इज इक्वल टू काय आलं? मायनस एफ वन बार. पण मला सांगा रे, एफ बार इक्वल टू मायनस एफ वन बार आलं तर मायनस साइन तर डायरेक्शन इंडिकेट करते. पण मला तर इथे डायरेक्शन नकोच. मला इथे कोण पाहिजे आहे? एफ. एफ म्हणजे फोर्स पाहिजे आहे, मॅग्निट्यूड पाहिजे आहे. मॅग्निट्यूड जर पाहिजे असेल इकडे लिहितो मुलांनो, मॉड ऑफ एफ बार इज इक्वल टू मॉड ऑफ एफ वन बार लिहू शकतो. कसं का? मायनस का बरं नाही लिहिला? कशाला लिहिणार? कारण इथे डायरेक्शन होती, मायनस साइन तर डायरेक्शन इंडिकेट करतो. आणि आपल्याला काय पाहिजे आहे? मॅग्निट्यूड. म्हणून मॉड ऑफ एफ बार इक्वल टू मला काय लिहावं लागेल? मॉड ऑफ एफ वन बार. म्हणजे मायनस लिहिण्याची गरज होती का इथे? नाही, कारण की मी मॅग्निट्यूड लिहिलो म्हणून. आणि मला माहिती आहे की दोघांचा मॅग्निट्यूड कसं आहे? सेम आहे. समजलं? आता एफ वन बार म्हणजेच एफ बार होत, मॉड ऑफ एफ बार होतोय. म्हणजे याचा अर्थ मॉड ऑफ एफ बार म्हणजेच एफ, बरोबर. आणि मॉड ऑफ एफ वन बार म्हणजेच एफ वन. आता एफ वन ची व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे तुम्हाला लिहून घेतोय मायनस. मायनस कोणती? साइन ही आहे हा. आणि एफ वन बार. बरं एक मिनिट. बरं एफ वन एफ बार एफ इज इक्वल टू एफ वन इथपर्यंत समजलं. बट मला सांगा की एफ वन बार इज इक्वल टू काय होतो? तर आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये स्टडी केला होता. मेकॅनिकल पॉवर मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे होतो म्हटला होता आपण करंट इंटू एल बार क्रॉस बी बार. करंट इंटू एल बार क्रॉस बी बार म्हणजे मॅग्नेटिक फोर्स. हा मॅग्नेटिक फोर्सचा व्हेक्टर फॉर्म. जर मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर मॉड ऑफ एफ वन बार इज इक्वल टू आय तर राहीलच, कारण दिस इज अ स्केलर क्वांटिटी. एल बार क्रॉस बी बार जर असेल तर यांचा मॅग्निट्यूड फॉर्म लिहायचं असेल तर एल बारचा मॅग्निट्यूड एल, बी बारचा बी आणि क्रॉस प्रॉडक्ट असल्यामुळे काय येतो रे? साइन थिटा. बट यू नो दॅट थिटा इज द अँगल बिटवीन एल बार अँड बी बार. आता मला सांगा, एल बारची जर डायरेक्शन कन्सिडर करतो म्हटलो तर ही डायरेक्शन होईल एकतर अपवर्ड घ्या किंवा डाऊनवर्ड घ्या. म्हणजे ही डायरेक्शन व्हर्टिकल डायरेक्शन कोणाची होणार? एल बारची. आणि बी बार चाललंय आतमध्ये, क्रॉस आतमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की या मधामध्ये ही डायरेक्शन जे दिसत आहे ही डायरेक्शन एल बारची आणि ही डायरेक्शन कशाची दिसते ना? ओके, ही डायरेक्शन कशाची? बी बारची. तर बोथ आर परपेंडिक्युलर टू ईच अदर मीन्स द अँगल बिटवीन एल बार अँड बी बार इज 90 डिग्री. 90 डिग्री असल्या कारणामुळे साइन 90 डिग्री होणार. तर मॉड ऑफ एफ वन बारला मी एफ वन लिहू शकतो आय एल बी साइन 90 आणि साइन 90 1 म्हणजेच एफ वन इक्वल टू आय एल बी होणार. मग एफ वन ची व्हॅल्यू आय एल बी होत असेल म्हणजेच देअरफॉर इथून जर बघितलं तर एफ इज इक्वल टू सुद्धा काय मिळणार? आय एल बी. समजलं का? अरे समजलं काय? तर फोर्स इक्वल टू काय मिळाला? आय एल बी. याला जर तुम्ही समोर जर लिहितो म्हटलं तर आय म्हणजे काय होते? तर आय म्हणजे आपल्याला मिळाला आहे बी एल व्ही डिवायडेड बाय आर. तर मी आयच्या ठिकाणी लिहू शकतो बी एल व्ही डिवायडेड बाय आर इंटू एलच्या ठिकाणी इंटू हा आयची व्हॅल्यू झाली. हा हे कोणती व्हॅल्यू झाली मुलांनो? आय एल इंटू बी. तर इथे काय येणार? एल इंटू बी. सो देअरफॉर एफ इज इक्वल टू काय मिळणार मला? बी इंटू बी
बी स्क्वेअर एल इंटू एल, एल स्क्वेअर इंटू व्ही आणि डिवाइड मध्ये काय मिळणार आर. तर एफ इज इक्वल टू तुम्हाला मिळाला बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही डिवायडेड बाय आर. आता ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केलो, मॉड ऑफ एफ बार डॉट मॉड ऑफ व्ही बार मध्ये पुट करावं लागेल. इथे पुट करण्याआधी मला सांगा पी बार इज इक्वल टू मॉड ऑफ एफ बार डॉट मॉड ऑफ व्ही बार, सॉरी एफ बार डॉट व्ही बार होतो, एफ बार डॉट काय होतो व्ही बार. आता जर मला ह्या पॉवरचा म्हणजे मला पी पाहिजे असेल तर मला याचा काय लिहावं लागेल मॅग्निट्यूड. म्हणजे पी बारचा मॅग्निट्यूड पी होणार ना. तर मला सांगा त्याला लक्ष द्यायला लिहितो मी, लक्ष द्या बरोबर. पी बार इज इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार आहे. पी बार इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार जर असेल तर पी बार इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार होतो. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितलं. मला पाहिजे पी पाहिजे असेल तर पीचा मॅग्निट्यूड पी होणार, पी बारचा मॅग्निट्यूड पी होणार. एफ बार डॉट व्ही बारला लिहायचं असेल तर एफ बारचा मॅग्निट्यूड एफ, व्ही बारचा मॅग्निट्यूड व्ही आणि डॉट असल्यामुळे काय येणार कॉस थिटा. बट मला सांगा मी ज्या डायरेक्शनने फोर्स लावत आहे तीच डायरेक्शन व्ही बारची आहे. म्हणजे एफ बार अँड व्ही बार आर पॅरलल टू ईच अदर अँड थीटा इज द अँगल बिटवीन एफ बार अँड व्ही बार. तर पॅरलल असल्यामुळे थीटाची व्हॅल्यू किती 0. थीटाची व्हॅल्यू 0 असल्या कारणामुळे P इज इक्वल टू एफ व्ही कॉस 0 होणार आणि कॉस 0 किती होतो 1 म्हणून एफ इंटू व्ही लिहिणार. सो देअरफॉर P इज इक्वल टू एफ ज्याची व्हॅल्यू किती आलेली आहे रे बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही डिवायडेड बाय आर. तिथे काय येणार बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही डिवायडेड बाय आर आणि इंटू कोण आहे व्ही. सो P इज इक्वल टू तुम्हाला मिळेल बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. काय मिळालं बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. दिस इज द मेकॅनिकल पॉवर. हा काय झालं मेकॅनिकल पॉवर. म्हणजे जेव्हा मी कॉइलला मूव्ह केलं मेकॅनिकल फोर्स लावलं त्या मेकॅनिकल फोर्समुळे मेकॅनिकल पॉवर तयार झालं आणि तो जो मेकॅनिकल पॉवर आहे त्या मेकॅनिकल पॉवर मध्ये याच्या आतमध्ये काय झालं करंट इंड्यूस झालं. त्याला म्हटलं जाते इंडक्शन. त्याचा मिनिंग काय होतो इंडक्शन. तर हा जो इंडक्शनचा मिनिंग इथे समजलं. आता इंडक्शन करंट इंड्यूस झाल्या कारणामुळे एनर्जी काय होणार जेव्हा मी मेकॅनिकल फोर्स लागत जर आहे तर मेकॅनिकल एनर्जी लागणार आणि ती मेकॅनिकल एनर्जी इथून ट्रान्सफर होतो कॉइलमध्ये आणि कॉइलमध्ये ट्रान्सफर होऊनच तर ते काय होतो करंट फ्लो होतो. ऑब्विसली करंट फ्लो झालं म्हणजे याचा अर्थ ह्या कॉइलच्या आतमध्ये करंट फ्लो झाल्यामुळे हीट जनरेट होईल आणि ते हीट जनरेट झाल्यामुळे हीट एनर्जी तयार होईल आणि ती हीट एनर्जी मग बाहेर काय होते डिसिपेट होते म्हणून त्याला एनर्जी ट्रान्सफर म्हटले जाते. आता मला सांगा करंट प्रोड्यूस झाल्यामुळे या पदामध्ये करंट प्रोड्यूस झालं करंट आणि याच्यामध्ये सोबत ईएमएफ तर आहेच आहे कारण त्याशिवाय करंट प्रोड्यूस होणार नाही. करंट प्रोड्यूस झाल्यामुळे हीट जनरेट झाली आणि त्या हीटमुळे इथे एनर्जी डिसिपेट झाली म्हणजे याचा अर्थ याच्या आतमध्ये पॉवर जनरेट झाला करंटच्या फॉर्ममध्ये. आता करंटच्या फॉर्ममध्ये पॉवर जनरेट झाला तो जाणारा करंट आणि त्याला अपोज करणारा रेजिस्टन्स याच्यामुळे एनर्जी जे हीट एनर्जी आहे ते डिसिपेट होतो. म्हणून जेव्हा करंट फ्लो होतो त्यावेळी जो पॉवर जनरेट होतो त्या पॉवरला म्हटले जाते इलेक्ट्रिकल पॉवर. दिस इज द मेकॅनिकल पॉवर. आणि इथून करंट फ्लो झाल्या कारणामुळे जो पॉवर जनरेट होतो त्याला म्हटले जाते इलेक्ट्रिकल पॉवर आणि त्याला सुद्धा मी पी ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो पी ने डिनोट करतो बरोबर. त्यामुळे काय होतं बघा पॉवर म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे होतो लक्षात ठेवा फॉर्म्युला हा समोर कामात येईल आणि एसी सर्किट मध्ये जास्त कामात येणार आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये खूप कामात येईल. पॉवरचा फॉर्म्युला होतो म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला होतो करंट इंटू व्होल्टेज. आता व्होल्टेज म्हणजे इथे कोण काम करत आहे रे ईएमएफ. करंट इंटू ईएमएफ करंट इंटू व्होल्टेज म्हणजेच इलेक्ट्रिकल पॉवर. लिहून ठेवा इथे इलेक्ट्रिकल पॉवर इक्वल टू करंट इंटू व्होल्टेज. पाठ ठेवा फॉर्म्युला. इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला काय होतो करंट इंटू व्होल्टेज. बट अकॉर्डिंग टू ओम्सला व्ही इज इक्वल टू होतो आय आर.
तर इथे जर मी बघितलं तर P इज इक्वल टू आय इंटू ई म्हणजेच व्ही, याच्याशी रिलेट करा. E इज इक्वल टू आय आर होणार, तर इथे सुद्धा येणार आय इंटू आर. सो देअरफॉर P इज इक्वल टू आय इंटू आय स्क्वेअर आर होणार. काय होणार? आय स्क्वेअर आर. सो देअरफॉर P इज इक्वल टू आय फॉर करंट, ज्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे. करंटची व्हॅल्यू फाइंड केलेला आहे BLV डिवायडेड बाय आर. त्या आयच्या ठिकाणी मी लिहिणार BLV डिवायडेड बाय आर, त्याचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर होणारच, इंटू काय येणार रे? आर. सो देअरफॉर P इज इक्वल टू BLV डिवाइड बाय आर चा स्क्वेअर असल्यामुळे तो होणार B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर. बरोबर. या मधामध्ये आर आणि इथला एक आर काय होणार? कॅन्सल आउट. सो P इज इक्वल टू तुम्हाला मिळणार B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर. आर स्क्वेअर मधला एक आर कॅन्सल झालं तर आर राहणार. तर हा जो मिळाला हा कोणता पॉवर आहे? इलेक्ट्रिकल पॉवर. काय आहे? इलेक्ट्रिकल पॉवर. आता मला सांगा, दिस इज द मेकॅनिकल पॉवर B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर डिवाइड बाय आर अँड दिस इज द इलेक्ट्रिकल पॉवर B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर डिवाइड बाय आर. दोन्ही इक्वेशन सेम आहे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, म्हणजे मेकॅनिकल फोर्स अप्लाय केल्या कारणामुळे मी मेकॅनिकल एनर्जी अप्लाय केलो आणि त्या मेकॅनिकल एनर्जीमुळे ह्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस झालं. कोण इंड्यूस झालं? करंट इंड्यूस झालं. आणि त्या करंट इंड्यूस झाल्या कारणामुळे कॉइलमध्ये एक इलेक्ट्रिक पॉवर जनरेट झालं आणि त्या इलेक्ट्रिक पॉवर जनरेट झाल्या कारणामुळे हीट तयार झाली, त्याला म्हणू आपण हीट एनर्जी. आता इथून एक गोष्ट झालं की मेकॅनिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल पॉवर सेम आहेत. याचाच अर्थ असा की मेकॅनिकल एनर्जी इज ट्रान्सफर इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. जे मेकॅनिकल एनर्जी आहे ते कशामध्ये ट्रान्सफर झाली? इलेक्ट्रिकल म्हणजे हीट एनर्जी मध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ट्रान्सफर झाली आणि ती हीट एनर्जी बाहेर काय होतो? मग डिसिपेट होतो आणि ती हीट एनर्जी लॉस होतो. काय होतं? लॉस. म्हणजे लॉसेस होऊ नये म्हणून खूप साऱ्या गोष्टी मग याच्या मधामध्ये डेव्हलप केल्या गेल्या, याच्या मधामध्ये याला इम्प्रूव्ह केला गेला. क्लिअर. तर अशा टाईपचा एक मोठा डेरिव्हेशन होतं इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफरचं. समजलं? तर आय होप हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही आणखी एकदा रिपीट करून बघा, कारण की याच्या मधामध्ये कन्सेप्ट खूप जास्त आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कन्सेप्ट जरी का जास्त असतील पण याचा जो अरेंजमेंट आहे ते खूप इझी आहे. व्हेरी सिंपल. पॉवर म्हणजे फोर्स होते. फोर्स इंटू व्हेलॉसिटी. फोर्स काढायचा. फोर्स काढण्यासाठी आपण इलेक्ट्रिक म्हणजे फॅराडेज लॉचा हेल्प घेतला, त्यामुळे काय फाइंड केलं? फोर्स फाइंड केल्यानंतर आपल्याला मेकॅनिकल पॉवर मिळालं. नंतर आपण इलेक्ट्रिकल पॉवर फाइंड केला आणि दोघांना काय करायचं? इक्वल. क्लिअर. तर आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल. तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप मोठी झालेली असेल, तर या व्हिडिओमध्ये आपण हा एक कन्सेप्टच बघूया. याच्यानंतरचं जे कन्सेप्ट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं आपण ऑलरेडी ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन बघितलं होतं आणि हा एक कन्सेप्ट होता तो म्हणजे इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. क्लिअर. चला, तर बाकीचा जो कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.